स्वामी विवेकानंद म्हणतात की अनवसाद हा भक्ती लाभाचा एक उपाय होय. तर अनवसादाचा अर्थ असा होतो की बल किंवा शक्ती. म्हणजे वेद आपल्याला असं सांगतात की न अयम आत्मा बलहीनेन लभ्यः. म्हणजे बलहीन व्यक्तीला ह्या आत्म्याचा लाभ होणे शक्य नाही. म्हणजे शारीरिक आणि मानसिक या दोन्ही प्रकारच्या दुबळेपणाचा धिक्कार केला आहे. बलिष्ठ किंवा दृढिष्ठ व्यक्तीच शिष्य होण्यास खरोखर लायक असते. शरीरात न मनात ज्या अद्भुत शक्ती सुप्त आहेत त्या योग साधनेने अमळ जागृत होताच त्यांचा आवेग सहन न होऊन असल्या दुबळ्यांचे फुटून तुकडे होऊन जातील. स्वामी विवेकानंद म्हणतात की यौवनाची धमक, दुर्दम्य आशावाद, तेज, ओज अंगी ज्यांच्या असते त्यांनाच यश लाभू शकेल आणि अशाच व्यक्ती धर्मसाधनेत सिद्ध होऊ शकतील. म्हणून शारीरिक बलाशिवाय चालणार नाही. आणि इंद्रिय संयमाच्या प्रयत्नाची प्रतिक्रिया खूप सबल आणि सुदृढ देहच राहू शकेल. ज्याला भक्त व्हायचे असेल त्याने सबल, सुदृढ आणि निरोगी असावयासच हवे. अतिदुबळ्या लोकांनी कोणत्याही योगाच्या वाटेस जाऊ नये. योगाभ्यासाने अशांना एखादी दुर्धर व्याधी जडण्याची किंवा त्यांचा बुद्धिभ्रंश होण्याची शक्यता असते. म्हणून भक्तीच्या किंवा ज्ञानाच्या लाभासाठी देहदंडाने शरीर सुकवून मुद्दाम दुबळे केले पाहिजे असे मुळीच नाही. आता शरीराप्रमाणेच मनाने पण दुर्बल असलेल्यांनाही आत्मलाभाच्या प्रयत्नात यश मिळणे शक्य नाही. ज्याला भक्त बनायचे असेल त्याने सदा प्रसन्न, प्रफुल्लित असावयास हवे. पाश्चिमात्य देशांमध्ये आदर्श धार्मिक माणसाविषयी लोकांची अशी कल्पना असते की तो कधी हसत नाही. त्याचा चेहरा नेहमी हिरमुसलेला, सदा काळवंडलेला असतो. परंतु अशा चेहऱ्याचे लोक योगी नव्हेत, ते तर रोगी आहेत. संतुष्ट चित्ताचा माणूसच चिकाटीने काम करू शकतो. दृढ चित्ताचा माणूसच हजारो संकटे आली तरी न डगमगता त्यातून मार्गही काढू शकतो. मायेचे हे जाळे फाडून त्यातून बाहेर पडणे सर्वात कठीण गोष्ट आणि केवळ प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरच ते होऊ शकते. पण त्याचबरोबर विवेकानंद असंही सांगतात की सदोदित खिदळत राहणं किंवा सदोदित एकदम जोरात हसत राहणंही चांगलं नाही. प्रसन्न वृत्ती निराळी आणि उच्छृंखल हास्य कोल्हाड निराळा. असल्या उच्छृंखल आमोद प्रमोदाला पायबंद घालून उचित मर्यादेत ठेवण्यालाच रामानुजांनी अनुद्वर्ष म्हटले असून भक्ती लाभाच्या उपायात समाविष्ट केले आहे. बेबंद आनंदात वाहविलास माणूस गंभीरपणे विचार करायला असमर्थ ठरतो आणि हर्षाच्या अतिरेकाद्वारेही माणसाच्या मानसिक शक्तीचा वृथा क्षय होतो. माणसाची इच्छाशक्ती जितकी दृढ असते तितका तो नानाविध भावनांच्या आवेगात कमी सापडत असतो. सदा खिन्न असणे, सदा आंबून बसणे जितके वाईट असते ना, तितकेच सदानकदा खिदळत राहणेही वाईट. मन स्थिर, शांत, सम असेल तरच कोणतीही आध्यात्मिक अनुभूती संभवनीय असते आणि ह्याच साऱ्या साधनांनी हृदयात हळूहळू भगवत प्रीतीचा, प्रेमाचा उद्रेक होईल, हे नक्कीच.